पण ते नुसतं दिसायला बरं आहे रे, लय वांगाळ काम आहे. 5ला उठून 6ला कामाला सुरुवात करतोय. आता पण मीटिंग करून मला संजय रावनी सांगितलं, जाता जाता माझ्या घरात लग्न झालेलं आहे, 2 मिनिटं या. तिथं लाइटिंग बिटिंग जोरात केलेलंच आहे, हिरवा लाईट, पिवळा लाईट, लाल लाईट, काय रंगीबिरंगी, एक लाईट ठेवला नाही तिथं. त्याच्यावर मी जाणार आहे, 2 मिनिटं थांबणार आहे. तिथून माझी पावरान तिथे एक मीटिंग आहे, मग पुन्हा काहींना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत, जेव्हा पुण्यात एक मीटिंग आहे, आणि पुन्हा उद्या सकाळी 6:30ला माझी एक मीटिंग आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या लवाजमा तुम्हाला दिसतं, गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात, पण ते नुसतं दिसायला बरं आहे रे, लय वांगाळ काम आहे. काय मला सांगितलेलं बरं, तुम्ही म्हणाल मग कशाला उभा राहिला, आम्ही म्हणत होतो का उभा राहा, तुलाच कंड होता. तर त्याच्यामुळं कसं असतं, काही काहींना आवड असते, व्यसन असतं, कुणाला दारूचं असतं, कुणाला गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं, कसं कशाचं काय अलीकडे ते काय असतं ते हुक्का, नक्की हुक्का, काही हुक्क्याचं असतं, असं बरंच काय निघालं. ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता, आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो, कारण भावी पिढीचं नुकसान आपण सरकारमध्ये असताना होणं किंवा राज्यात आपण काम करत असताना नागरिक म्हणून होणं हे बरोबर नाही. त्याकरता देवेंद्रजी, मी, एकनाथराव, मामा सगळेच आम्ही सगळे त्याच्यामध्ये लक्ष देतो. पण हे करत असताना काहींना ही पण आवड असते, हे पण व्यसन असते, आपण नात असतो, आणि त्या पद्धतीनं आम्हाला ते आवड निर्माण झालेली आहे.